भोंदूबाबा कॅप्टन उर्फ अशोक खरातच्या धक्कादायक कृत्याचा व्हिडिओ समोर. ज्योतिष सांगण्याच्या बहाण्यानं या खरातकडून महिलेसोबत विकृत कृत्य. नाशिकमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणी अशोक खरातला अटक, तर सुषमा अंधारेंकडून आरोपीचे फोटो ट्विट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर निशाणा. विरोधकांकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी. कॅप्टन खरातांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत कल्पना नाही. आरोपांबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. विरोधकांच्या आरोपांवर चाकणकरांचं स्पष्टीकरण. महसूल खात्यामध्ये अधिकाऱ्यांकडून इतिहासातील सर्वात मोठा महसूल घोटाळा. महसूल मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचं आश्वासन. बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी. सुप्रिया सुळेंची सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये उमेदवार न देण्याची भूमिका आम्हाला मान्य नाही. राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही विचार करू. वडेट्टीवारांचं सूचक विधान. अजित पवारांचा विमान अपघात आणि मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. मृत्यूबाबत सखोल चौकशीची मागणी. तर पत्रामध्ये रोहित पवारांच्या मागण्यांचाही उल्लेख. शरद पवारांची डिनर डिप्लोमसी. सोमवारी संध्याकाळी मवियाच्या सर्व आमदारांना पवारांकडून जेवणाचं निमंत्रण. राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्यानं मानणार आभार. उत्तराखंडप्रमाणे महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा लागू करा. भाजप आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपची बाजी, तर आमचा केसानं गळा कापला. अब्दुल सत्तारांचा भाजपवर आरोप. मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं 64 कोटींचं ड्रग्ज केलं जप्त. बँकॉकवरून मुंबईत आलेल्या 4 प्रवाशांवर कारवाई. 4ही आरोपींना एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत अटक. आणि राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक भागांमध्ये जोरदार गारपीट. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला हादरवणारी ही बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमधील कॅप्टन अशोक खरातची विकृत कुंडली उघड झाली आहे. महिला अनुयायींना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे या बाबावर आणि त्या प्रकरणामध्ये त्याला अटक सुद्धा झाली आहे. त्यानंतर त्याचे अनेक काळे कारनामे उजेडात येऊ लागलेत. यामध्ये या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे होऊ लागलेले आहेत. या निमित्त महाराष्ट्रातील भोंदूबाबांनी केलेल्या अत्याचाराच्या घटना पुन्हा चर्चेत येऊ लागल्यात. काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरच्या ढवळपुरीमध्ये कीर्तनकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यानं 17 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं होतं. गेल्या 5 वर्षांपासून जीवे मारण्याची धमकी देऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार तो करत होता. एवढंच नाही तर या नराधमानं घरी बोलावून पीडितेला मारहाण सुद्धा केली. लोखंडी रॉडनं चटके दिल्याचाही आरोप झाला. या प्रकरणी सध्या तो अटकेत आहे. दरम्यान महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या घृणास्पद भोंदूगिरीचा पर्दाफाश झालेला आहे. महाराष्ट्रातले बडे राजकीय नेते ज्याच्या पायावर लोटांगण घालायचे, ज्याच्या डोक्यावर छत्री धरायचे, तो हाय प्रोफाईल बाबाची विकृती चव्हाट्यावर आलेली आहे. अनेक जण त्याला महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल म्हणतायत. लोकांच्या आस्थेचा खून करणाऱ्या या विकृत भोंदूची काळीकुट्ट कहाणी तुम्ही नीट पहा. महाराष्ट्रातला हाय प्रोफाईल बाबा गजाड.
भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं महिलांवर अत्याचार। महिलेच्या तक्रारीनंतर नराधमाला बेड्या। अनेक नेते सेलिब्रिटी कॅप्टन खरातच्या पायावर। स्वतःला ब्रह्मांडाचा गुरु म्हणवणाऱ्या या हाय प्रोफाईल बाबाच्या पायावर मोठे नेते सेलिब्रिटी उद्योजक नतमस्तक व्हायचे, त्याच्या पुढे हात जोडायचे, त्याचे पाय धुवायचे। पण ज्यांनी विश्वासानं आपला हात त्याच्या हातात दिला त्या या बहिणींच्या अब्रूवर अशोक खरात या नराधमानं हात टाकलाय। एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। आता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडीत पाठवलं। कॅप्टन अशोक खरात हा राजकीय नेते सेलिब्रिटींचं भविष्य सांगायचा। भविष्य सांगताना अघोरी उपाय सुचवायचा, हाताची करंगडी कापण्याचा उपाय सुचवायचा। बाबा आपली लघवी भक्तांना प्यायला सांगायचा। विकृत उपायाच्या नावाखाली त्यानं महिलांचं लैंगिक शोषण केलं। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका आहेत। नुसत्या संचालिका नाहीत तर अशोक खरातांच्या डोक्यावर छत्री पकडणे, कधी त्याची पाद्यपूजा करणे असे अनेक व्हिडिओ फुटेज फोटो या निमित्ताने बाहेर आले। ज्या महिला आयोगाकडून महिलांचं सबलीकरण, समुपदेशन आणि समावेशन करणं अपेक्षित आहे, त्या महिला आयोगानेच जर महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असतील तर शोषित महिलांनी न्याय कुणाकडे मागावा? अशोक खरात नाशिक मधली बडी हस्ती होता। लोकांची त्याच्याकडे कायम रांग असायची, पण लोकांच्या विश्वासाचा त्यानं विश्वासघात केलाय। अनेक महिलांना ब्लॅकमेल केलं। अखेर त्याच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड झालाय। महिलेनं आरोप केलाय की गुंगीचं औषध देऊन त्यानं तिच्यावर बलात्कार केला। पीडितेच्या आरोपानंतर अशोक खरातला अटक करण्यात आली। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर मधल्या ऑफिसवर छापा टाकला तेव्हा छाप्यात महत्वाचे पुरावे सापडले। नाशिक पोलिसांनी एक पेन ड्राईव्ह आणि त्या पेन ड्राईव्ह मध्ये काही धक्कादायक व्हिडिओ जप्त केले। आतापर्यंत एकूण 58 बिभत्स व्हिडिओ आढळलेत। आरोप केला जातोय की काही मोठी नावं त्याच्या मागे उभी होती, त्याच्यावर राजकीय छत्रछाया होती। त्या नावाचं त्यानं मार्केटिंग केलं आणि लोकांना जाळ्यात ओढलं। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचेही काही फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। या तथाकथित हा जो महाराज आहे, राजकीय खरात महाराज, या महाराजावर पोलिसांच्या कारवाई आणि त्यांना कसं त्याला लाकुणा ठेवून कोर्टातून कसं सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो आहे, कोणाकोणाचा दबाव आहे त्याचंही आमचं लक्ष आहे। आणि त्याच्यामुळे या तथाकथित खरात महाराजांना कारवाई झाली नाही तर आम्ही सरकारला कसं धारेवर पकडायचं ते आमच्याजवळ सगळे आयुधही आहेत आणि त्याचे सगळे पुरावे आमच्याजवळ आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तिकडे त्या कॅप्टन खरातचे पायधुतांचा व्हिडिओ समोर आला आहे। म्हणजे यांचा अंधश्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे। या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनीकडून महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित राहतील का, त्यांना न्याय मिळेल का? त्यामुळे त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे। त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे। अखेर चाकणकरांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली। कॅप्टन अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला कल्पना नाही। आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील। पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे। धर्माची आणि राजकीय कवचकुंडल मिरवणारे हे नराधम लांडगे किती धोकादायक आहेत हे वारंवार समोर आलंय। लोकांच्या श्रद्धेला पायदळी चिरडून त्यांनाच वासनेची शिकार बनवलं जाण्याची कितीतरी प्रकार समोर आले, पण तरीही लोकांच्या डोळ्यातली अंधश्रद्धेची धुंदी काही जात नाही। याला काय म्हणावं? अशा नराधमांना कायद्यानं कठोरातली कठोर शिक्षा करायलाच हवी, कारण हे फक्त कुण्या एका महिलेचे गुन्हेगार नाहीत तर धर्माचे आणि लोकांच्या विश्वासाची हत्या करणारे समाजाचे गुन्हेगार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।